1 जुलै 1998ला वाशिम जिल्ह्याची अकोला जिल्ह्यातून निर्मिती झाली आणि या मागच्या 1 तारखेला वाशिम जिल्ह्याने तब्बल 28 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. म्हणून मागील 28 वर्षापासून जे काही जिल्ह्यातील कार्यालय आहेत ते त्याच ठिकाणी आहेत. म्हणून कुठेतरी कामाचं वर्गीकरण करण्यासाठी आणि प्रशासनातील जे काही अधिकारी आहेत, कार्यालय आहेत, यांच्यावरचा भार कमी करण्यासाठी अलीकडे 3 नवीन महसूल कार्यालय अर्थात तहसील कार्यालय होणार आहेत. त्यामध्ये वाशिम जवळील अनसिंग, कारंजा जवळील कामरगाव आणि आपल्या मालेगाव जवळील म्हणजे रिसोड तालुक्यातील केनवड या 3 ठिकाणी हे प्रस्तावित तहसील कार्यालय होणार आहेत. मात्र हे कार्यालय होण्याआधीच वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट या ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला आणि ग्रामसभा घेऊन एक ठराव घेतला आणि अनसिंग मध्ये ते फाळेगावचा समावेश होणार आहे आगामी काळामध्ये. म्हणून फाळेगाव थेट येथील ग्रामस्थांनी आमचं फाळेगाव थेट हे गाव वाशिम मध्येच राहू देण्यात यावं, त्याचा समावेश अनसिंग तहसीलमध्ये करू नये असा पवित्रा घेतला आहे. कारण वाशिम फाळेगाव थेटून वाशिमला जर यायचं असेल तर सरळ रस्त्याने जर ते आले तर 8 ते 9 किलोमीटरचं अंतर आहे आणि शॉर्टकट जर आले सुरकंडी मार्गे तर तेच अंतर 5 ते 5.5 किलोमीटरचं होतं आणि जर त्यांना अनसिंगला जायचं असेल तर 18 ते 19 किलोमीटरचं अंतर त्यांना पार करावं लागतं. म्हणून फाळेगाव थेट येथील ग्रामस्थांनी ठराव पारित करून आम्ही आमचं गाव अनसिंगमध्ये समाविष्ट करू नये असा पवित्रा घेतला. बघूयात काय म्हणतात फाळेगाव थेट येथील ग्रामस्थ. तोडू नका, तोडू नका, वाशिम पासून फाळेगाव तोडू नका, तोडू नका, तोडू नका, वाशिम पासून फाळेगाव तोडू नका. तोडल्या सामोरं उपोषण करण्यात येईल, करण्यात येईल, करण्यात येईल, आंदोलन छेडण्यात येईल, करण्यात येईल, करण्यात येईल, मतदानावर बहिष्कार करण्यात येईल. करण्यात येईल, करण्यात येईल. मी दत्तराव मोरे, ग्रामपंचायत उपसरपंच आणि सरपंचाच्या वतीने आदेशाने आम्ही काल गावामध्ये ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभा सक्सेस झाली. तर आमचं एक मत आहे की वाशिम तहसीलमध्ये आम्ही राहतो, अनसिंग अपर तहसील होत आहे, आम्हाला तिकडं जोडण्यात येत आहे. ते जोडू नये, कारण जोडल्यास आमचं दळणवळण वाशिमला आहे, 18 किलोमीटर अनसिंगला जावं लागते आणि इकडे 8 किलोमीटर जावं लागते. तर याकरता विद्यार्थी आणि पालक लोक त्या डॉक्युमेंटसाठी त्रासदायक होतील. पहिलेच मजबुरीचे काळ आहे. त्याकरता मी कलेक्टर साहेबांना, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आमचं फाळेगाव थेट वाशिमलाच राहावं आणि न राहिल्यास आमचा आंदोलन राहील, मतदानावर बहिष्कार राहील, आमरण उपोषण राहील. ही माझी सतत विनंती राहील. कारण विद्यार्थ्याचाही संकल्प झाला की जर आम्हाला वाशिम अनसिंगला जोडलं गेलं तर शिक्षणापासून वंचित राहू, आम्ही शिक्षण सुद्धा घेणार नाही. आता छोट्या छोट्या बालकाचा विचार झालेला आहे, कारण मजबुरी आहे. शेतकरी हा अडचणीतला माणूस आहे. करिता मी विनंती करतो की आमचं वाशिमच जोडण्यात यावं. मी ग्रामपंचायत सदस्य फाळेगाव थेट गणेश कालापार. हे अप्पर तहसील जे अनसिंग होत आहे याला माझा आणि माझ्या गावाचा पूर्णही विरोध आहे. कारण माझ्या गावातील 100% मुलं जे आहेत ते वाशिमला शिकायला जातात. वाशिमला पूर्ण दळणवळणाचं साधने येतं. त्यातले 50% मुलं हे साधे सायकलवर जातात, कारण ते 8 किलोमीटर आहे आणि अनसिंग हे 18 किलोमीटर आहे. त्यांना जर एमर्जन्सी एखादा कागद लागला तर तो वाशिमहून घेणे शक्य होते आणि अनसिंगला जर म्हणलं तर 1 दिवस जाईल. सगळे लोक मजुरी करणारे जास्तीत जास्त आहेत, त्यांच्या मजुरीवर भार पडेल. आणि असं जर शासनानं केलं, गावाच्या म्हणण्यानुसार जर केलं नाही तर गाव शासनाला कोणत्याही प्रकारे कोणत्याही कार्यक्रमात कोणत्याही ह्याच्यातनी सहभागी होणार नाही. गाव त्यांना सहाय्य करणार नाही. हा गावाचा ठाम विरोध आहे. धन्यवाद. फाळेगाव थेट मी विजय कोरडे. आमचं हे वाशिम तहसीलच असावे. आमचे पूर्ण व्यवहार बँकेचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आम्हाला गाव दत्तक आहे. तसेच दत्तक असल्यामुळं आमचे पूर्ण व्यवहार हे वाशिमलाच होतात. अनसिंगला ही कुठली सुविधा नाही आहे आणि अनसिंग तहसील शासनानं मंजूर करावं, पण आम्हाला वाशिममध्येच समाविष्ट करून घ्यावे ही आमची सर्व गावकऱ्याकडून ही विनंती राहील शासनाला. अन्यथा महसूलचं कोणतंही काम गावामध्ये होणार नाही आहे आणि मतदानावर पण बहिष्कार टाकण्यात येईल.